जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून टेट परीक्षा 2025 पार पडलेली आहे। निकाल काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता इथून पुढची जी काही प्रक्रिया राहते त्या प्रक्रियेमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सर्वात महत्त्वाचा शब्द तो म्हणजे पवित्र पोर्टल। पवित्र पोर्टल नेमकं काय आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन कोणी करायचं, कसं करायचं, कधी करायचा आणि नेमकी पुढची प्रक्रिया काय असते त्याविषयी आपण सविस्तर पद्धतीने माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि ती माहिती म्हणजे जे उमेदवार असे आहेत की ज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अजूनही पास केलेली नाहीये, त्यांना पास करण्याची इच्छा आहे, त्यांच्याकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे मिशन टीईटी बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी आवश्यक असलेले सगळे विषय जे आहे डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवण्यात येणार आहे। लाईव्ह असेल, लेक्चर जर का लाईव्ह नाही पाहणं झालं रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देखील उपलब्ध आहे। सगळे विषय घेणार आहेत, त्यातल्या त्यात डेली लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी मिळणार आहेत। आणि विशेष म्हणजे आता येत्या 15 तारखेपासून आपले डेमो लेक्चर सुरू होतील आणि बॅच मध्ये ऍक्च्युअल 20 जून पासून लेक्चरला सुरुवात होणार आहे। आपल्याला जर जॉईन करायचं असेल तर महाराष्ट्रामधलं सर्वोत्कृष्ट ट्रस्टेड अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुम्हाला मास्टर टीचर हे दिसत आहे। तुम्हाला प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे। कारण आतापर्यंत मास्टर टीचरच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा हा एक प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केलेला आहे। याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे। आपण जर पास असाल तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना तुम्ही रिकमेंड करू शकता, कारण हजारो विद्यार्थी आपण टेटच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मार्गदर्शन करून घडवलेलं आहे। आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, पवित्र पोर्टल नेमकं काय आहे, काय भानगड आहे, किस चिडिया का नाम आहे। बघा, पवित्र पोर्टल हे काय आहे, ज्या पद्धतीने दुसऱ्या स्पर्धा परीक्षा होतात तर स्पर्धा परीक्षेच्या पूर्वी जाहिरात वगैरे आलेली असते आणि एकदा परीक्षा झाली, मेरिट यादी लागली की डायरेक्टली जॉइनिंग असते, बाकी दुसरी काहीही भानगड नसते, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जॉइनिंग लेटर। शिक्षक भरतीमध्ये तसं नसतं। शिक्षक भरतीमध्ये अगोदर टेटची परीक्षा होते, टेटची परीक्षा झाल्याच्या नंतरची प्रोसेस अशी आहे, त्याचा निकाल लागतो। निकाल लागला, आपल्याला माहिती झालं आता परीक्षा झालेली आहे, आपला निकाल लवकरच लागेल। समजा आपला निकाल लागला, त्याच्यानंतर आपला संबंध येणार आहे पवित्र पोर्टल सोबत। आता हे पवित्र पोर्टल नेमकं काय आहे तर बघा, शिक्षक भरती करिता जो काही ऑनलाईन पोर्टल असतं त्या पोर्टलचं नाव आहे पवित्र। ठीक आहे, आपल्या सर्वांच्या कृपेने पोर्टल पवित्रच राहावं ही आपली मनोमन इच्छा आहे नावाप्रमाणे। आता पवित्र पोर्टल नेमकं काय आहे तर इथून पुढची आपली जी काही सगळी प्रक्रिया असणार आहे, जॉइनिंग लेटर हातात मिळेपर्यंतची, ती सगळी आपल्याला या ऑनलाईन पोर्टल मार्फत करायची आहे। ठीक आहे, आता समजा निकाल लागलेला आहे, निकाल लागल्याच्या नंतर आपल्याला जे आहे एक गोष्ट या ठिकाणी करायची आहे की पवित्र पोर्टलला नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला। रजिस्ट्रेशन आता हे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन नेमकं कोणी करायचं आहे आणि कधी करायचं आहे तर बघा, पवित्र पोर्टलला आपल्याला रजिस्ट्रेशन तेव्हा करता येतं ज्या वेळेस आपण टीआयटी ची परीक्षा दिलेली असते। ठीक आहे, ज्या उमेदवारांनी टीआयटी म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे त्या सगळ्या उमेदवारांना पवित्र पोर्टलला नोंदणीचा अधिकार असतो, त्याच्याशिवाय नाही। आता एखादा उमेदवार असेल की तो म्हणेल सर माझं डीएड झालेलं आहे, बीएड झालेलं आहे, टीईटी सीटीटी वगैरे पास आहे, नोंदणी करू शकतो का, नाही करू शकत आहे। ठीक आहे, आता एखादा उमेदवार आहे की तो म्हणेल सर आजच मी आता पवित्र पोर्टलला जाऊन नोंदणी करू का, नाही। नोंदणी कधी करता येते, ज्या वेळेस टेट 2025 चा निकाल लागेल। ठीक आहे, रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्याच्या नंतर आपल्याला जे आहे पवित्र पोर्टलला नोंदणी करता येणार आहे। कारण काय आहे, ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो, ऑफिशियल वेबसाईटवर आपला जो काही टेटचा रोल नंबर आहे, रोल नंबर, तोच रोल नंबर आपला त्या ठिकाणी लॉग इन आयडी असतो। ठीक आहे, आणि आपल्याला क्रिएट करावा लागतो पासवर्ड आणि त्यानंतर आपल्याला नोंदणी करावी लागते। आता नोंदणीमध्ये काय भानगड आहे, नोंदणी म्हणजे काय करायचं, रजिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय करायचं तर लक्षात घ्या, पवित्र पोर्टलवर आपली जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, पर्सनल इन्फो
ठीक आहे, त्याच्यासोबतच जे आहे आपली एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि त्यातल्या त्यात आपली जी काही प्रोफेशनल इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, प्रोफेशनल इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी पुटअप करावी लागते. म्हणजे आपलं नाव, गाव, पत्ता वगैरे हे टाकायचं, आधार नंबर, मेल आयडी, फोन नंबर, आपली 10वी 12वी, डीएड, बीएड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नेट, सेट, एमएड वगैरे जे काही आपल्या डिग्र्या बिग्र्या आहेत त्या सगळ्या आपल्याला पोर्टलला नोंदवून ठेवायच्या आहे, सगळ्याच्या सगळ्या. आता पोर्टलवरती ना एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता फॉर्म भरत असताना, टीआयटीचा फॉर्म भरत असताना जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपल्याला त्या ठिकाणी टाकावी लागते. आता मागच्या वेळेचा जर का आपण अनुभव सांगितला तर मागच्या वेळेस जे आहे माहिती एडिट करता आली होती, ठीक आहे, माहिती एडिट करता आली होती. आता एडिट काय करता आली होती तर बघा, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला एडिट करता येत नाही. उदाहरणार्थ आपलं जे नाव आहे, ठीक आहे, नाव आपलं बाय डिफॉल्ट येऊन जातं, आपलं नाव, त्यानंतर आहे आपला जो रोल नंबर आहे तो, त्याच्यानंतर आपली या ठिकाणी जे आहे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला चेंज करता येत नाही, ती म्हणजे या ठिकाणी DOB, डेट ऑफ बर्थ आपल्याला चेंज करता येत नाही. त्यातल्या त्यात जे आहे आपला मेल आणि मोबाईल नंबर, ठीक आहे, या गोष्टी आपल्याला एडिट करता येत नाही. याच्याशिवाय बाकी दुसऱ्या गोष्टी ज्या असतात आपल्याला, की 10वीचे मार्क्स कमी जास्त झाले, 12वीचे मार्क्स कमी जास्त झाले, माझी कॅटेगरी वगैरे चेंज झाली, त्या गोष्टी आपल्याला चेंज करता येतात. फक्त एक कॅटेगरी आपल्याला चेंज करता येत नाहीये, जी दिव्यांग प्रवर्ग आहे, ठीक आहे, दिव्यांग उमेदवारांना त्यांची कॅटेगरी या ठिकाणी बदलता येत नाही. बाकीची जी तुमची मूळ कॅटेगरी आहे, ओबीसी, SC, ST, EWS वगैरे, ते तुम्हाला चेंज करता येतं. ती माहिती एकदा तुम्ही पुटअप करून दिली, सगळं फॉर्म त्या ठिकाणी भरला, रजिस्ट्रेशनचा फॉर्म, म्हणजे पवित्र पोर्टलवर नोंदणी आपली झाली. नोंदणी झाल्याच्या नंतर जे काही आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची एक कॉपी घ्यावी लागते, ठीक आहे, त्याची आपल्याला प्रिंट आउट करून घ्यायची. त्याला आपण या ठिकाणी जे आहे सेल्फ सर्टिफाय म्हणतो, सेल्फ सर्टिफाय कॉपी असं म्हणतो. म्हणजे की मी कोणती माहिती भरलेली आहे ते भरलेल्या माहितीचा माझ्याकडे पुरावा, ठीक आहे. त्या माहितीमध्ये मग आपला माध्यम वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या. आता समजा आपण नोंदणी करून दिलेली आहे, ठीक आहे, सेल्फ सर्टिफाय झाली, म्हणजे आपण शिक्षक झालो का? नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की नोंदणी कोण करू शकतो, तर त्याचं उत्तर मी दिलेलं आहे की ज्यांनी टेट परीक्षा दिली त्या सगळ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरायचा. फॉर्म भरायचं म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं. आता लक्षात घ्या, आपली परीक्षा 200 मार्कांची आहे. ज्याला 200 पैकी 200 मार्क मिळाले तो, आणि ज्याला 200 पैकी 000 मार्क मिळाले तो, दोन्हीही उमेदवार नोंदणी करू शकतात. म्हणजे पवित्र पोर्टलला नोंदणी करण्यासाठी मार्कांची अट नाही, कितीही मार्क असू द्या तुम्ही नोंदणी करू शकता. नियम असा आहे की तुम्ही टेटची परीक्षा दिलेली असावी. क्लिअर झालं? हो. आता काही जण म्हणतील सर 0 मार्क कुठे मिळतात का? मिळतात. 2022च्या परीक्षेमध्ये शेकडो उमेदवार असे आहेत, शेकडो सांगतोय, असे उमेदवार आहेत ज्यांना 0 मार्क देखील मिळालेले आहेत. आता ते काय मिळाले, कशामुळे मिळाले, तो वादाचा मुद्दा आहे, त्याच्याकडे मी जाणार नाही, ठीक आहे. म्हणजे यांना आपल्याला अधिकार आहे. आता नोंदणी झाली, नोंदणी झाल्यानंतरची प्रोसेस नेमकी काय असते, ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागतं, पवित्र पोर्टलला शासन या ठिकाणी जे आहे जाहिरात देईल, ठीक आहे. पवित्र पोर्टलला शासन या ठिकाणी जाहिरात देईल. आता जाहिरातीमध्ये खऱ्या अर्थानं तेव्हा आपल्याला पद माहिती मिळतील की किती पदांची जाहिरात आहे. मग आपण जे काही सेल्फ सर्टिफाय मध्ये नोंदवलेलं असतं, ठीक आहे, लक्षात घ्या. समजा जाहिरात आली 15,000 जागांची, ठीक आहे, 15,000 जागांची जाहिरात आली. मग आपण सगळ्याच्या सगळ्या जागांसाठी पात्र असणार का? नाही. मग आपण कशासाठी पात्र असणार? माझ्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, तर मग त्या तेवढ्या वर्गासाठी मला जागा दाखवल्या जातील. उदाहरणार्थ टोटल जागा ज्या आहेत 15,000 आल्या, ठीक आहे, मान्य, टोटल जागा 15,000 आल्या, परंतु माझं माध्यम आहे उर्दू, ठीक आहे, आणि मी फक्त जे आहे 1 ते 5 वर्गासाठी पात्र आहे. मग आता 15,000 जागा मला दाखवणार नाही. मी जे काही सेल्फ सर्टिफाय ची कॉपी मध्ये माहिती दिलेली आहे, म्हणजे पवित्र पोर्टलवर जे काही नोंदवलेलं आहे त्या माहितीप्रमाणे मी उर्दू माध्यमासाठी 1 ते 5 साठी, आणि समजा मी पर्सनली EWS मध्ये आहे तर EWS कॅटेगरीसाठी, ठीक आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे या 15,000 जागांसाठी जाहिरात आहे, त्यापैकी मी उर्दू माध्यम 1 ते 5 वर्ग आणि EWS प्रवर्ग, आणि जर का मी ओपनचा क्रायटेरिया पार करत असेल तर ओपनचा जागा, फक्त एवढ्याच जागा मला दाखवणार. समजा याच्यासाठी जर आपण असं म्हटलं की 100च जागा आल्या
तर मला पोर्टलला 100च जागा दाखवणार. मूळ जाहिरात 15,000 जागांची आहे, परंतु मी किती जागांसाठी पात्र आहे, तर मी फक्त 100 जागांसाठी पात्र आहे. तर पोर्टल ऑटोमॅटिकली मला फक्त एवढ्याच जागा दाखवणार, मला 15,000 जागांचा फापट पसारा दाखवणार नाही. कारण ते मराठी माध्यमाचं असेल, इंग्लिश माध्यमाचं असेल, 6वी ते 8वीचं असेल, 9वी ते 10वीचं असेल, 11वी 12वीचं असेल. लक्षात येते का मी काय सांगतोय ते? कमेंट मध्ये कळवा. मी देतोय ती माहिती जी आहे तुम्हाला व्यवस्थितपणाने लक्षात येते आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन करतो की थोडीशी किचकट भाषा वाटते आहे, ते एकदा कमेंट करा. कारण मागच्या 2019ला जेव्हापासून परीक्षा झालेली आहे तेव्हापासून मी पोर्टलला फॉलो करतो आहे. पोर्टलच्या संदर्भामध्ये तमाम महाराष्ट्रामधल्या उमेदवारांना या ठिकाणी माहिती पोहोचवतो आहे आणि आपला बराचसा अभ्यास. मी गमतीनं बऱ्याच वेळा म्हणत असतो की पवित्र पोर्टलवर मी PhD करून बसलोय आणि त्यामध्ये दुमत नाहीये आहे तेवढं म्हणून सांगतोय. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त समजा एखादा उमेदवार आहे तो 1ली ते 12वी या वर्गासाठी पात्र आहे. ठीक आहे. मग आता याच्या जागा वाढतील. तर 1ली ते 5वीच्या जागा, समजा एक उमेदवार आहे, समजा तो OBC आहे आणि फिमेल आहे. ठीक आहे, फिमेल आहे, तर मग त्याला काय केलं जाईल, 1 ते 5च्या पण जागा दाखवल्या जाईल, 6 ते 8च्या पण दाखवल्या जाईल, 9 ते 10च्या आणि 11 ते 12च्या अशा पण जागा दाखवल्या जातील, जेवढ्या जागा OBCच्या आहेत तेवढ्या. आणि तो जर का ओपनचा क्रायटेरिया पार करत असेल तर ओपनच्या पण जागा दाखवल्या जाईल. लक्षात येते ना? हा, तर हा संपूर्ण प्रकार अशा प्रकारे आहे. मग आता जाहिरात आली. जाहिरात आल्याच्या नंतरची भानगड काय राहते, तर लक्षात घ्या. जाहिरात येऊन गेल्याच्या नंतर आपल्याला आता ही 100 जागा मला दाखवल्या. ठीक आहे. आता या 100 जागा जर आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या असतील. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ठीक आहे, MNP असं म्हणतो आपण त्याला, महानगरपालिका, अकटक मंडळे आणि प्रायव्हेट सोसायटी. ठीक आहे, प्रायव्हेट सोसायटी या सगळ्या आस्थापनांच्या राहतात. ठीक आहे, सगळ्या आस्थापनांच्या या जागा राहणार आहेत. मग आता त्याच्यापैकी समजा या 36 आहेत, 36 आस्थापना आहेत उदाहरण म्हणून. त्या 36 पैकी मला कुठे काम करायला आवडेल सर्वात जास्त, मग त्या पद्धतीने मला प्रिफरन्सेस द्यावे लागतात. प्रिफरन्सेस म्हणजे काय, समजा मी परभणीचा आहे, मी 1 नंबरला क्लिक करेल परभणी. ठीक आहे, 2 नंबरला इकडे करेल जालना. ठीक आहे, 3 नंबरला करेल समजा नांदेड. हा काय झाला, माझा प्रिफरन्स झाला, म्हणजे माझं मेरिट या पद्धतीने लावल्या जाईल. जिथे जिथे माझं मेरिट बसेल तिथे तिथे मला जागा अलॉट करून दिल्या जाते. हा झाला संपूर्ण शिक्षक भरतीचा मार्ग किंवा जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये. आता प्रिफरन्सेस मी दिले. प्रिफरन्सेस दिल्याच्या नंतर थांबा आपण याला डिलीट करूया. हा, तर आता हे जर आपण प्रिफरन्सेस या ठिकाणी लॉक करून दिले, लॉक करून दिल्याच्या नंतर जे आहे पवित्र पोर्टलवर निवड यादी लागते. ठीक आहे, निवड यादी लागते. आता निवड यादी आपल्या मेरिट प्रमाणे लागते. मेरिट मध्ये फक्त आणि फक्त जे आहे TIT चे जे मार्क्स आहेत, ठीक आहे, फक्त आपली निवड टेटच्या मार्कच्या बेसिसवर केली जाते. बाकी D.Edचे मार्क, B.Edचे मार्क, ग्रॅज्युएशन, 10वी 12वी याच्या मार्कांना व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू नाही म्हणजे सिलेक्शन मध्ये नाही गृहीत धरले जात. फक्त जो क्रायटेरिया त्यांचा पास करायला पाहिजे 45%, 50%, तो क्रायटेरिया पास झाला म्हणजे संपलं. परंतु आपली जी निवड आहे TITच्या मार्कांच्या बेसिसवर होते. आता निवड झाले म्हणजे सगळं झालं का? नाही. निवड झाल्याच्या नंतर आपला DV होतो. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. समजा आपली निवड ज्या ठिकाणी झालेली आहे, समजा आता आम्ही परभणीच्या आहोत, माझी निवड परभणीला झाली, मग मी परभणी जिल्हा परिषदेला जाईल. माझे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत, जेव्हा सेल्फ सर्टिफाईड मध्ये मी नोंद केले होते ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जाईल. तिथला नियुक्ती प्राधिकारी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल, माझ्यावरती शिक्कामोर्तब करेल की डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर झालं का? मग नाही झालंय. त्याच्यानंतर आपली होते काउन्सिलिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली काउन्सिलिंग होते. आता तुम्ही म्हणाल सर ही काउन्सिलिंग काय भानगड आहे? समजा एका जिल्ह्यामध्ये 100 जागा आहे, 100 उमेदवारांचं सिलेक्शन झालं. मग आता 100 जागा वेगवेगळ्या ठिकाणचे राहणार आहे. मग कोणती जागा कुणाला द्यायची त्या संदर्भामध्ये काउन्सिलिंग असते. म्हणजे सर्व उमेदवारांना बोलवलं जातं. मेरिट प्रमाणे जे आहे त्यांना एक एक जागा चॉईस करता येतात. ठीक आहे, जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागांची नावं या ठिकाणी दाखवली जातात. मेरिट प्रमाणे उमेदवार येतो आणि आपल्या जागा सिलेक्ट करून जातात. त्याला म्हणायचं काउन्सिलिंग. काउन्सिलिंग झाल्यानंतर डायरेक्टली जी आहे त्याच वेळेला आपल्या हातामध्ये या ठिकाणी जॉईनिंग लेटर दिल्या जातं. जॉईनिंग लेटर घेतलं हातात, झालं का काम? नाही झालं का?
काम झालेलं नाहीये, आणखीन थोडंसं बाकी आहे. मग जॉईनिंग लेटर हातामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं, 15 दिवसांचा टाइम देतात. काही असतं आपला 7 दिवस, काही असतं आपला 15 दिवसांचा टाइम देतात. त्या 15 दिवसामध्ये आपण जे कोणतं गाव निवडलेलं आहे, ज्या गावातली शाळा निवडलेली आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आपल्याला जायचं आणि रुजू व्हायचं. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये जॉईनिंग घ्यायची. एकदा जॉईनिंग आपल्याला मिळाली म्हणजे मुख्याध्यापक त्या ठिकाणी अहवाल देतो आपल्याला, रुजू अहवाल. तो रुजू अहवाल घेतल्याच्या नंतर आपण आपल्या कामाला लागलेला. म्हणजे शिक्षक भरतीची प्रक्रिया ही एवढ्या टप्प्यांमधून जाते आणि फायनली तो आनंदाचा दिवस येतो, ज्या दिवसामध्ये आपण, ज्या दिवसाकरिता आपण मागच्या 20, 25, 30 वर्षापासून स्वप्न पाहिलेली असतात. ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे शिक्षक भरतीची असते. तर आय होप मी जेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला, तुमच्या लक्षात येऊन गेलेला असेल. या व्हिडिओला बनवण्यासाठी बरीच मेहनत लागलेली आहे, त्याबद्दल तुमच्या कमेंट्समध्ये प्रतिक्रिया यांची मला प्रतीक्षा असेल. आणि याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न तुमच्या मनामध्ये शिल्लक राहिलेले असेल तर ते प्रश्न देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.